बुलढाण्यात मिशन परिवर्तन अंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे, 10 दिवसीय शिबिराचा उत्साहात समारोप. सध्या देशासह राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला आणि मुलींनी सुरक्षित राहण्यासाठी केवळ इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम होणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय महिला स्वसंरक्षण प्रात्यक्षिक शिबिराचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार समारोप झाला. या शिबिराच्या माध्यमातून 70 पेक्षा अधिक महिला आणि मुलींनी संकटाचा धैर्याने सामना करण्याचा आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाचे तंत्र आत्मसात केले आहे. प्रशासकीय आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार. हे शिबिर बुलढाणा जिल्हा पोलीस दल, जिल्हा महिला व बालविकास विभाग, विश्वसिंधू बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वामीराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. पोलीस विभागाच्या मिशन परिवर्तन या विशेष उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात आले. आत्मविश्वास आणि धैर्याचा जागर. शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थी मुलींनी 10 दिवसांत शिकलेल्या स्वसंरक्षण कौशल्यांचे सेल्फ डिफेन्स टेक्निक्स चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कोणत्याही अनुचित घटनेचा प्रतिकार कसा करावा, संकटाच्या वेळी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव कसा करावा याचे धडे यावेळी देण्यात आले. केवळ शारीरिक प्रशिक्षण नाही तर मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. महिलांनी स्वतःची शक्ती ओळखून अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहावे. या शिबिराच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते. अमोल डिघुळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. पावरासाहेब, होम DYSP, बुलढाणा. युवराज वाघ, वरिष्ठ पत्रकार. यावेळी मान्यवरांनी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि यशस्वी प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले. प्रशिक्षणार्थी संख्या 70 पेक्षा जास्त महिला व मुली. कालावधी 10 दिवस. मोफत प्रशिक्षण. विषय: प्रत्यक्ष हल्ल्याचा प्रतिकार, स्वसंरक्षण तंत्र आणि मानसिक सक्षमीकरण. या शिबिरामुळे म्हाडा कॉलनी परिसरातील महिला व मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून अशा उपक्रमांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.